बीकेसीतून थेट घरात. हे आपल्याला जरी ऐकायला बरं वाटत असलं तरी याचा त्रास होतोय आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या विनय कुलकर्णी सारख्या अनेकांना. आम्हाला असं कळतं की हा जो प्लॅन आहे हा 40 फूट आमच्या बिल्डिंगपासून लांब राहणार होता. तो अचानक कोणी बदलला आणि का म्हणून बदलला. आम्हाला ते असं वाटतं की एका माणसासाठी एका ग्रुपसाठी 100 टेनमेंट्सचं त्यांचं काहीतरी नुकसान होत आहे. एव्हराट नगर ते बीकेसी असा नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून थेट बीकेसीला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचा घाट घातला गेलाय. मात्र हे करताना इथल्या रहिवाशांचा विचार न सरकारनं केलाय ना काम घेणाऱ्या कंत्राटदारानं. आम्हाला काय झालं, आम्ही ह्याच्यात अक्षरशः कैद्यांसारखी इथे अडकलेलो. आम्हाला उघडता येत नाही, मोकळी हवा घेता येत नाही आणि नुसतं ओव्हरऑल डस्ट पोल्युशन तर इथे होतच आहे. आम्हाला इन्फेक्शन पण होत आहे. गेली 4-4.5 दशकं हे रहिवासी या सोसायटीत राहत आहेत. या सोसायटीला 1986-87 सालात मुंबई महानगरपालिकेकडून ग्रीनरी सोसायटी म्हणूनही गौरवण्यात आलं. मात्र आता हीच सोसायटी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. याच सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या या आहेत शुभांगी वझे. 79 वर्षांच्या शुभांगी वझे आजारानं अंथरुणाला खिळलेल्या. मात्र या नव्या प्रकल्पाचं काम एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की याचा त्रास त्यांच्या प्रकृतीवर होतोय. मेन म्हणजे आवाजाचा त्रास आहे. आता हेही मान्य आहे की हे बरंचच्या पुढच्या स्टेजला गेल्यामुळं त्यात काही स्टॉप होणार नाही. पण ॲटलिस्ट आमची काय इच्छा असते दुपारी 1 ते 2 किंवा 1 तासभर की आम्ही जरा आरामसे झोपू शकू. असं त्यांनी मध्ये काम बंद ठेवावं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी इतका जोरात आवाज येतो की असं वाटतं डोकं फुटणार की काय करणार. आता याच परिसरात राहणाऱ्या आभा औंधे या चिमुकलीची प्रतिक्रिया आहे का. किती आवाज आहे, मग मी अभ्यास कसा करू. ऐकलत ना आभा काय म्हणते ते. त्यातच 2 वेळा या इमारतीला हादरे बसल्यानं आभासह इथले रहिवासीही धास्तावलेत. हादरे बसले 3 तारखेला जेव्हा काम चालू होतं तेव्हा बिल्डिंग हालत होती आणि ते आम्ही अनुभवलेलं आहे. जसं भूकंपाचे धक्के बसत होते तसे ते आमच्या बिल्डिंगला धक्के बसत होते. हा प्रकल्प आधी सोमय्या ग्राउंडच्या परिसरात जाणार होता. मात्र अचानक या सोसायटीला लागून काम सुरू करण्यात आलं. एवढंच नाही तर याची पूर्वकल्पनाही इथल्या रहिवाशांना देण्यात आली नाही. त्यामुळे नेमकं सरकार कुणाचं, सर्वसामान्यांचं की धनदांडग्यांचं असा प्रश्न निर्माण झालाय. मुंबई लाईव्ह.